विद्यार्थ्यांनो, मी माळी टीचर. आज आपण सामान्य विज्ञानातील पहिल्या पाठाला सुरुवात करूया. आपल्या पहिल्या पाठाचे नाव आहे सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. विद्यार्थ्यांनो, सजीव सृष्टी म्हणजे काय? तर आपल्या सभोवताली असलेले सर्व सजीव घटक. या सजीव घटकाचे वर्गीकरण आपण प्राणी व वनस्पती अशा दोन गटात करतो. काही शास्त्रज्ञांनी या सजीव सृष्टीचे यापेक्षाही जास्त गटात वर्गीकरण केले आहे आणि ते आपण मागील इयत्तेत अभ्यासले आहे. विविध कारणांनी पृथ्वीवरील सजीवात अनुकूलन झालेले आढळते. अनुकूलन साधताना एकाच जातीच्या सजीवातही विविध बदल झालेले आपल्याला दिसून येतात. पृथ्वीवरील जमीन व समुद्र यामधील सर्व सजीव मिळून सुमारे 87 दशलक्ष जाती आपल्याला माहीत आहेत आणि एवढ्या प्रचंड संख्येने असणाऱ्या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी त्यांची गटात विभागणी व्हायला हवी अशी गरज भासली आणि म्हणूनच सजीवातील साम्य व फरक लक्षात घेऊन त्यांचे गट व उपगट करण्यात आले आणि सजीवांचे गट व उपगट करण्याच्या या प्रक्रियेलाच जैविक वर्गीकरण असे म्हणतात. रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांचा जन्म 1920 आणि मृत्यू 1980. हे अमेरिकन परिस्थितिकी तज्ज्ञ होऊन गेले. त्यांनी इसवी सन 1969 मध्ये सजीवांची 5 गटात विभागणी केली. वर्गीकरणासाठी विटाकर यांनी पुढील निकष विचारात घेतले. त्यातील पहिला निकष आहे पेशीची जटिलता. पेशीची जटिलता ही काही सजीव हे आदिकेंद्रकी तर काही सजीव हे दृश्य केंद्रकी आहेत. आदिकेंद्रकी म्हणजे काय? तर आपल्याला डोळ्यांनी न दिसणारे आणि दृश्य केंद्रकी सजीव म्हणजेच काय की आपल्याला डोळ्यांनी दिसू शकणारे असे जे सजीव असतील तर त्यांना आपण दृश्य केंद्रकी असे म्हणतो. यातील दुसरा प्रकार आहे सजीवांचा प्रकार म्हणजेच सजीवांची जटिलता. काही सजीव हे एकपेशी असतात तर काही सजीव हे बहुपेशी असतात आणि म्हणून विटाकर यांनी हा निकषसुद्धा लक्षात घेतलेला आहे. यानंतर तिसरा प्रकार आहे पोषणाचा प्रकार. काही वनस्पती या स्वयंपोषी असतात. स्वयंपोषी म्हणजे काय की सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात स्वतःचे अन्न स्वतः तयार करणाऱ्या वनस्पतींना स्वयंपोषी वनस्पती असे म्हणतात आणि हे साध्य होण्यासाठी प्रकाशाची आवश्यकता असते. त्यालाच आपण प्रकाश संश्लेषण असा शब्द वापरतो. काही कवके जी असतात ती परपोषी असतात. परपोषी म्हणजे काय की एखादी मृत असलेला सजीव असेल, वनस्पती असेल तर त्यावर आपली उपजीविका करणारे. त्याचप्रमाणे काही प्राणीसुद्धा परपोषी असतात. म्हणजेच उदाहरणार्थ ते भक्षण करतात. वाघ हा स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. तो काय करतो तर दुसऱ्याचं भक्षण करून आपली उपजीविका करत असतो. यानंतर चौथी पद्धत आहे जीवन पद्धती, ज्याला आपण लाईफस्टाईल असं म्हणतो. उत्पादक यामध्ये वनस्पतीसुद्धा आपलं स्वतःचं अन्न स्वतः सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात तयार करतात आणि मग त्यांना खाण्याचं काम म्हणजे कार्य हे प्राणी करतात. म्हणून प्राणी हे भक्षक आहेत. त्याचप्रमाणे कवकेसुद्धा हे विघटक जे पदार्थ आहेत त्यावर आपली उपजीविका करतात. अशा प्रकारे ही चौथी जीवनपद्धती आहे. आणि 5वी जीवनपद्धती आहे वर्गानुवंशिक संबंध. म्हणजेच आदिकेंद्रकीपासून ते दृश्य केंद्रकीपर्यंत किंवा एकपेशीयपासून ते बहुपेशीयपर्यंत असा आपल्याला विटाकर या शास्त्रज्ञांनी आपल्यासमोर 1.1 तक्ता दिलेला आहे. पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती. या तक्त्यामध्ये आपल्याला सविस्तर त्यांनी सृष्टी 1, 2, 3, 4, 5 व त्या सृष्टींची नावे दिलेली आहेत. याबद्दल आता आपण सविस्तर माहिती बघूया. आपण सृष्टी 1 बघूया. सृष्टी 1 आहे मोनेरा. विद्यार्थी मित्रांनो,
जर आकृती 1.2 आपण नीट बघितली काळजीपूर्वक तर आपल्याला असं दिसतंय की मोनेरा सृष्टीतील विविध सजीव हे कशा पद्धतीचे आहेत, तर काही अतिशय लहान आहेत, अतिशय सूक्ष्म दिसत आहेत, तर काही लंबगोलाकार दिसत आहेत. याचाच अर्थ असा की हे अतिशय सूक्ष्म असलेले जीवाणू आपल्याला आपल्या उघड्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत. आणि म्हणून एक सोपा आपल्याला या ठिकाणी कृती दिलेली आहे. हा छोटासा प्रयोग आहे, आपण घरीही करून बघू शकतो. काय करावं लागणार आहे, एक स्वच्छ काचपट्टी घ्यायची आहे आणि त्यावर दही किंवा ताकाचा एक छोटासा थेंब घ्यायचा आहे. त्यावर थोडंसं पाणी घेतलं की आपल्याला त्या छोटीशी काचेची आच्छादन असलेली काच ठेवली आणि ही सूक्ष्मदर्शिकी खाली बघितली तर आपल्याला नेमकं काय दिसतंय, आपल्याला असं आढळून येईल, आपल्याला असं दिसेल की यातील काही जीवाणू हालचाल करणारे आहेत आणि काही अगदी लहान काडीसारखे सूक्ष्मजीव आहेत. या अतिशय सूक्ष्म असे दिसणारे जीवाणू आहेत. या जीवाणूंना आपण लॅक्टोबॅसिलाई जीवाणू असे म्हणतो. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की दही किंवा ताक यामध्ये असलेला जीवाणू कोणता, तर आपल्याला उत्तर सांगता यायला हवं. दही किंवा ताकामध्ये असलेला जीवाणू हा लॅक्टोबॅसिलाई आहे. आणि फक्त लक्षात घ्या की दही आणि ताकातच आपल्याला असे जीवाणू आढळतात असे नाही, तर मोनेरा या सृष्टीत सर्व प्रकारच्या जीवाणूंचा व नीलहरित शैवालांचा समावेश होतो. म्हणजे नीलहरित शैवाल म्हणजे शेवाळ. आता आपण पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे आपल्याला बऱ्याच ठिकाणी हिरवळलेलं दिसतंय. यामध्ये सुद्धा आपल्याला मोनेरा सृष्टीचे काही जीवाणू आढळून येतात. आणि म्हणून या जीवाणूंची लक्षणं कशी ओळखणार, तर त्यातील पहिलं लक्षण आहे हे सर्व सजीव एकपेशीय असतात. दुसरं त्याचं लक्षण आहे स्वयंपोषी किंवा परपोषी असतात. आणि तिसरं लक्षण आहे हे आदिकेंद्रकी असून पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके नसतात. ही यांची लक्षणं आहेत, ही आपण लक्षात घ्यायची आहेत. सृष्टी 2 प्रोटिस्टा. आपल्याला यासाठी सुद्धा एक कृती दिलेली आहे. एखाद्या डबक्यातील पाण्याचा एक थेंब काचपट्टीवर जर आपण ठेवला आणि तो सूक्ष्मदर्शिकेखाली निरीक्षण केला तर आपल्याला काही अनियमित आकाराचे सूक्ष्मजीव हालचाल करताना दिसतात. आणि विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या, हे सजीव म्हणजेच काय, तर अमिबा आहेत. आणि म्हणून आपण 1.3 आकृती बघूया. 1.3 आकृतीमध्ये प्रोटिस्टा सृष्टीतील काही सजीव दर्शवलेले आहेत. त्यातील पहिला आपल्याला दिसतंय आकृती ती आहे वॉलवॉक्सची. त्यानंतर आहे पॅरामेशियम, युग्लिना आणि अमिबा. आता यांची लक्षणं जी आहेत ती लक्षात घेऊया. प्रोटिस्टाची लक्षणे. पहिलं लक्षण आहे प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव एकपेशीय असून पेशीत पटलबद्ध केंद्रक असते. दुसरं याचं लक्षण आहे प्रचलनासाठी छद्मपात किंवा रोमके किंवा कशाभिका असतात. आता प्रचलन म्हणजे काय, तर चालणे, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणे, यालाच प्रचलन असे म्हणतात. छद्मपात म्हणजे पाय आहेत मात्र आपल्याला त्यांची पाय दिसतील असं नाही, कारण विचार करा किती अतिशय सूक्ष्म आहेत. एकच पेशीय आहे असे एकपेशीय असलेले जर आपल्यासमोर असलेले जीवाणू असतील तर त्यांची पाय किंवा रोमके किंवा कशाभिका असल्या तरी आपल्याला ते दिसत नाही. आता रोमके म्हणजे काय की पॅरामेशियम आकृती जर तुम्ही बघितली तर या आकृतीमध्ये त्या वरचं जे बाहेरचं कवच आहे त्याला रेषा आहेत, त्याला आपल्याला रेषा दिसत आहेत आणि त्यालाच आपण रोमके असे म्हणतो. तिसरं लक्षण आहे स्वयंपोषी. उदाहरणार्थ युग्लिना, वॉलवॉक्स या पेशीत हरित लवक असतात. आणि काही जीवाणू हे परपोषी आहेत. उदाहरणार्थ अमिबा, पॅरामेशियम आणि प्लाझ्मोडियम. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, प्रोटिस्टामध्ये काही स्वयंपोषी जीवाणू आहेत तर काही परपोषी आहेत. यांची उदाहरणं आपण आत्ताच बघितलेली आहेत आणि आकृतीवरून तुमच्या लक्षातही आलं असेल. सृष्टी 3 कवके किंवा बुरशी. यासाठी आपल्याला कृती दिलेली आहे. पावाचा किंवा भाकरीचा तुकडा थोडा ओलसर करून एका बंद डबीत ठेवला आणि 2 दिवसानंतर ती डबी उघडून बघितली तर आपल्याला काय दिसेल, त्या तुकड्यावर कापसासारखे पांढरे तंतू वाढलेले दिसतात. आणि जर यातले काही तंतू आपण काचपट्टीवर घेऊन सूक्ष्मदर्शिकेखाली बघितले तर आपल्याला पांढऱ्या रंगाचा तयार झालेला
जो पदार्थ दिसेल, जो जीवाणू दिसेल त्यालाच आपण बुरशी असे म्हणतो. आणि म्हणून आकृती 1.4 जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर आकृती 1.4 मध्ये आपल्याला बुरशीची आकृती कशा पद्धतीची असेल ही लक्षात येते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सध्या आत्ता पावसाचे दिवस आहेत आणि आपल्या गच्चीवर किंवा ज्या ठिकाणी हिरवळ आहे त्या ठिकाणी जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर एक पांढऱ्या छत्रीसारखा आकार असलेली आकृती आपल्याला दिसते. यालाच आपण कावळ्याची छत्री असेही म्हणतो आणि यालाच आपण कवके असेही म्हणतो. आता याची लक्षणं आपण बघूया. याची लक्षणं आहेत, कवकसृष्टीत परपोषी, असंश्लेषी व दृश्य केंद्रकी सजीवांचा समावेश होतो. म्हणजेच काय की काही कवक हे परपोषी असतात, तर काही असंश्लेषी असतात, तर काही दृश्य केंद्रके म्हणजे आपल्या डोळ्यांनी दिसतील असे असतात. यानंतर काही बहुसंख्य कवके मृतोपजीवी असतात, काही मरण पावलेली असतात, तर काही कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर जगतात. कवकांची पेशीभित्तिका कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते. पेशीभित्तिका म्हणजे वरील आवरण, वरचं जे आवरण आहे ते, आणि आपण आपली वरची स्किन ज्याला म्हणतो तशी, याला इथे शब्द वापरलेला आहे कायटिन. यानंतर काही कवके तंतुरूपी असून आतील पेशीद्रव्यात असंख्य केंद्रके असतात. तंतुरूपी म्हणजे आपण धागा बघतो ना, धागा माहिती ना सर्वांना, धाग्याप्रमाणे की अतिशय त्याचे धागे स्वरूप कवके आपल्याला दिसून येतात. आणि पुढचं लक्षण आहे कवक म्हणजे किण्व, बेकर्स ईस्ट, बुरशी, मक्याच्या कणसावरील बुरशी आणि पेनिसिलियम भूछत्रे ज्याला आपण मशरूम असे म्हणतो, हे सुद्धा कवकाचेच आपल्याला प्रकार दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की आपण हे जे 3 सृष्टी बघितलेल्या आहेत, एकूण 5 आहेत, त्यापैकी आपण आता 3 अभ्यासलेल्या आहेत. या विटाकर या शास्त्रज्ञांनी आपल्यासमोर मांडलेल्या सृष्टी यांना त्यांनी पंचसृष्टी असं नाव दिलेलं आहे. यानंतर म्हणजे विटाकर या शास्त्रज्ञानंतर वर्गीकरणाच्या काही पद्धती मांडल्या गेल्या, मात्र आजही आपण विटाकर यांनी जी पंचसृष्टी मांडलेली आहे तीच मानत आहोत. या पद्धतीचं हे यश आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता या विषाणूविषयी जर कुठे संस्था असेल तर ती कुठे आहे हे आपल्याला माहीत असावं, आणि म्हणून मी तुम्हाला ही संस्था कुठे आहे हे थोडक्यात सांगते. ही संस्था राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे येथे विषाणू संदर्भातील संशोधनाचे कार्य करते आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अखत्यारीत 1952 साली या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आता थांबणार आहोत. आज तुम्हाला घरचा अभ्यास काय आहे तर ह्या आकृत्या काढायच्या आहेत आणि ही जी लक्षणं मी लिहिलेली आहेत माझ्या नोट्सवर, ती तुम्ही लिहून काढायची आहेत आपल्या वहीमध्ये. सुवाच्य अक्षरात आकृत्या आणि लिखाण करायचं आहे आणि मला माझ्या पर्सनल नंबरवर पाठवायचं आहे. ओके, थँक्यू, बाय.